इन लाईफ ना, मी एकटीच अशी मुलगी असेल जी दर 3 ते 4 दिवसातून वॉर्डरोब नीट करते, पण दर 3 ते 4 दिवसाला तिचा वॉर्डरोब असा होतो. मी पहिलीच मुलगी असेल, आय डोंट थिंक सो. खरंच ऑनेस्टली मला असं वाटतंय, माझी लाईफ आणि वॉर्डरोब सगळं म्हणजे दोन्ही एकच आहे. बिकॉज मी किती जरी प्रयत्न केला की मी माझी लाईफ नीट करते, तर 2-3 दिवस मला असं वाटतं की माझी लाईफ नीट झाली आहे. पण इव्हेंच्युअली येऊन परत ती 3-4 दिवसानंतर ना त्याच रुटीनला येते ज्या रुटीनला आधी होती. सेम लाईक माय वॉर्डरोब. दर 3 ते 4 दिवसाला मी वॉर्डरोब क्लीन करून ठेवते. पण तो 3 ते 4 दिवसात परत खराब होतो. कसं होतं काय माहिती आहे. सो आज फायनली मी डिसाईड केलं आहे, म्हटलं चला जीन्स वेगळे ठेवू, टॉप्स वेगळे ठेवू, बाहेर घालायचे ड्रेसेस वेगळे ठेवू, शॉर्ट टॉप्स, कुर्तीज वगैरे सगळं वेगळं वेगळं ठेवू. म्हणजे ॲटलिस्ट ते कमीत कमी संडेपर्यंत तरी झालं पाहिजे. बिकॉज संडे टू संडे 8 दिवसात करता येते. पण मेनली रोजचा प्रॉब्लेम काय होतो की मला क्लासला जायचं असतं आणि मी सकाळी माझा क्लास सकाळी असतो, कधी दुपारी असतो. दुपारी असतो तेव्हा प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम कधी येतो? सकाळी जेव्हा क्लास असतो तेव्हा मला 6 वाजता उठायला लागतं आणि सगळं आवरून मला कपडेच सापडत नाहीत त्या टायमाला. मग त्या टायमाला मी सगळं असं बाहेर घेऊन काढते. सो म्हटलं आज काही झालं तरी करायलाच पाहिजे. बिकॉज मला मम्मी खूप दिवसापासून म्हणते तुझं कपाट कसं आहे, तुझं कपाट कसं आहे. घरी कोणी पाहुणे आले त्यांनी बघितलं तर ते काय म्हणतील. आणि सध्या तरी नवीन कपाट घ्यायचं पण चालू आहे. सो मला मम्मी म्हटली तुझं कपाट नीट अरेंज करून ठेव, म्हणजे नवीन कपाट आलं की ते त्याच्यात तुझे कपडे ठेवता येतील. बिकॉज ह्या कपाटात आता आमच्या तिघांचे कपडे एक ते म्हणजे तिघांसाठी पण आम्हाला एकच कपाट आहे. फार मोठं कपाट आहे ते. सो आमच्या तिघांचे कपडेही बसून जातात. पण आता नवीन कपाट घ्यायचं होतं बिकॉज कपडे वाढत चाललेत आणि ठेवायला जागा नाही आहे. तर मग नवीन कपाट घ्यायचं होतं. तर मग त्याच्या आधी मला म्हटले जर तू कपाट असं मेसी ठेवलं तर पप्पांना कारण होईल. सो त्याला न्यू करायला घेऊ. ॲक्च्युली हे कपाटाचं असं काही हे नव्हतं, पण मी मम्मीला खूप टायमापासून म्हणत होते मग माझ्याकडे कपडेच नाही आहेत, आता पावसाळा आला आहे, कपडे सुकणार कधी, कधी मी ते कपडे घालणार कधी. सो मला माझी मम्मी येऊन म्हणते आहे की ठीक आहे तुझ्याकडे कपडे नाही आहेत, हे बघ तुझ्याकडे कपडे किती आहेत. ते मी तो ढीग जो आहे ना तो मी काढला आहे, तुम्हाला दाखवतो. मी नाही म्हणून म्हणून तो एवढा ढीग झाला आहे इथून. आणि हे सोडा, इथं जे बॉक्सेस आहेत का, ह्या बॉक्सेसमध्ये सुद्धा माझेच कपडे आहेत. परत इथं पण जे नीट अरेंज केलेले नाही आहेत का, हे सुद्धा माझेच कपडे. म्हणजे कपाट एवढं मोठं आहे तिघांचं, पण त्यात पूर्ण सगळीकडं माझेच कपडे भरलेले आहेत. सो मग म्हटलं की हे आता तसे पावसाळा आलाय सो कपडे घालायला तर हवे. आणि सुचत पण नव्हतं बिकॉज मी कालच चॅलेंज काल नाही, एक 50 व्हिडिओजचं चॅलेंज घेतलं होतं. सो म्हटलं मग कशाचा व्हिडिओ करायचा तेच कळत नव्हतं. म्हणून म्हटलं चला वॉर्डरोब क्लिनिंगचा पण एक व्हिडिओ टाकून देऊ. तसं तर मला एक अजून एक आयडिया आली व्हिडिओची, ते नंतर तुम्हाला सांगते. तर चला पहिले मी पटकन सगळे कपड्यांच्या घड्या घालून घेते, मग भेटूया आपण. हे जे कपाटातले कपडे ऑर्गनाईज करत होते तेव्हा एक असा जस्ट थॉट आला, मग म्हटलं ते तुमच्यासोबतही शेअर करूया की आपल्याला पूर्ण लाईफ एकदम ऑर्गनाईज करायची गरज नाही आहे. जसं थोड्या थोड्या गोष्टी आपण ऑर्गनाईज करू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं की मी आज वॉर्डरोब क्लीन केलं आहे, त्या दुसरा काही क्लीन होईल. हळूहळू लाईफही नीट होईल. सो डोंट टेक टेन्शन अबाउट लाईफ. हळूहळू गोष्टी नीट करत जाऊ, कारण की सगळं एकदम करायला गेलं तर काहीच होणार नाहीये. फायनली झालीत ही सगळे कपडे घडी लावून कबर्डमध्ये ठेवून. फायनली माझा फुल वॉर्डरोब क्लीन झाला. हे काय टोपाचं सेक्शन आहे, हे हे ते माझं आहे. फायनली माझा वॉर्डरोब क्लीन झाला. आता एक दिवस हे राहिलेलं हे आणि ते वरचं जे आहे ते पण करायचं आहे. पण आता उशीर झालाय, सध्या रोजसाठी एवढंच ठीक आहे. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.